नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. फायनली या सर्व गोष्टी भूमीने पारितोषला कशा पद्धतीने सांगितलेल्या आहेत, नक्की अशी कोणती वेळ आली आणि भूमीला हा निर्णय घ्यावा लागलेला आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात. तर हे सगळं कशा पद्धतीनं घडणार आहे, भूमी पारितोषला काय सत्य सांगणार आहे हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर इकडे भूमी जेव्हा पारितोषला सर्व सत्य सांगते तेव्हा भूमी आकाशला घेऊन आणि आकाशकडे पारितोषला घेऊन आलेले आहे. आकाश पेपर्सवरती साईन करत असतो आणि पारितोषने येऊन आकाशचा हात पकडलेला आहे आणि आकाशला थांबवलेला आहे. इकडे आकाशला धक्का बसतो. आकाश म्हणतो, हे काय आहे, नक्की तूच तर पेपर साईन करायला सांगितले होते आणि आता अचानक काय झालेलं आहे. तेव्हा पारितोष म्हणतो की मी माझी चूक सुधारतोय. आणि त्यानंतर आपल्याला फ्लॅशबॅकमध्ये पाहायला मिळतं की इकडे आकाशलाही त्या गोष्टी आठवत असतात, पारितोषलाही त्याच गोष्टी आठवत असतात. आकाश म्हणत असतो, कसं शक्य आहे, कारण तू तर मला मगाशीच बोलला होता ना. तेव्हा पारितोष म्हणतो की हो, का शक्य नाही, कारण हे सगळं शक्य आहे, मी माझी चूक सुधारतोय, मला हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करायचंच नाही आहे, असं तो म्हणत असतो. इकडे पारितोष ऑफिसमध्ये आलेला असतो. भूमी पारितोषची शोधाशोध करत असते आणि मग भूमी पारितोषला म्हणते की मला तुमच्याशी आकाश सरांबद्दल बोलायचं आहे. पारितोष म्हणतो की तुम्हाला काय माहिती आहे एवढं आकाशबद्दल, कारण तो माझा लहानपणीचा मित्र आहे आणि तरीही त्याने माझ्यावरती जे आरोप केलेले आहेत ते मला पटतच नाहीत, कारण आकाश असं कसं वागू शकतो, आकाश कसं काय बदलला. तेव्हा भूमी म्हणते, हो आकाश बदलला आहे, हेच तर मी तुम्हाला सांगत आहे ना. त्यावेळेस आपल्याला पाहायला मिळतं की भूमी पारितोषला सांगत असते, पारितोषला म्हणत असते की नक्कीच काहीतरी असा वेगळा गोंधळ झालेला आहे. आणि भूमी पारितोषला म्हणत असते की तुम्हाला लक्षात येत नाही आहे पारितोष सर. पारितोष म्हणतो, पण असं तुम्ही किती ओळखता भूमी त्याला. तेव्हा भूमी म्हणते, हो मी ओळखते त्यांना, कारण आकाशमध्ये बदल झालेला आहे, हे जरी तुम्हाला मान्य असलं तरीही मलाही तेवढंच मान्य आहे, आकाशमध्ये झालेला आहे बदल. तुम्ही ज्या आकाशला ओळखत होता तो आकाश आणि हा आकाश यामध्ये फरक आहे. हे ऐकल्यानंतर पारितोष म्हणतो, म्हणजे. पारितोषला धक्का बसतो. भूमी म्हणते, हो मी ओळखते, कारण आकाश माझा नवरा आहे, म्हणून आकाश एवढा पॉझिटिव्ह झालेला आहे. पारितोषला धक्का बसतो. पारितोष म्हणतो, काय म्हणताय तुम्ही हे सगळं. तेव्हा पारितोषला भूमी सांगते, हो सर, आकाश माझा नवरा आहे, म्हणून तर तो पॉझिटिव्ह झालेला आहे. मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगते काय झालेलं आहे ते, आणि आकाश बदललेला आहे हे म्हणताय ना तुम्ही, हेही तेवढंच खरं आहे. तर भूमी पारितोषला सांगू लागते की आकाश आणि माझं लग्न झालं, पण ते वेगळ्या परिस्थितीमध्ये. 6 वर्षांपूर्वी आकाश त्याच्या आईबाबांबरोबर गाडीतून निघालेला होता आणि आकाशच्या गाडीचा अपघात झाला. त्यानंतर खूप मोठ्या गोष्टी घडल्या. त्यामध्ये आकाशची मेमरी गेली आणि त्याचबरोबर त्याचे आईबाबाही गेले आणि आकाश खूप डिस्टर्ब झाला. म्हणजे आकाश अगदी 6 वर्षाच्या मुलाप्रमाणे वागू लागला. त्याची मेमरी गेलेली होती आणि आकाश हा 6 वर्षाचा मुलगा झालेला होता. हे जेव्हा पारितोषला भूमी सांगत असते तेव्हा पारितोषलाही धक्का बसलेला असतो. पारितोष म्हणत असतो, काय सांगताय तुम्ही हे सगळं. तेव्हा भूमी सांगते की हो, आकाश 6 वर्षाचा झाला होता, पण तो अपघात नव्हता, तो घातपात होता. त्याचवेळी भूमी सांगते की त्याच अपघातामध्ये आणखी एक गोष्ट घडलेली होती. ती म्हणजे त्या अपघातामध्ये असं झालेलं होतं की त्या अपघातामध्ये माझ्या बाबांचाही अपघात झाला, कारण त्या गाडीच्या पुढे माझे बाबा आलेले होते आणि त्यांचाही अपघात झाला. हे ऐकल्यानंतर पारितोषला आणखी धक्का बसतो. भूमी म्हणते की तो अपघात नव्हता, तो घातपात होता, रागिनी पटवर्धन यांनी घडवलेला, कारण त्यांना महाजनांची सगळी प्रॉपर्टी हवी होती. हे ऐकून तर खूप मोठा धक्का पारितोषला बसलेला असतो. पारितोष म्हणत असतो, काय सांगताय तुम्ही हे सगळं, म्हणजे आकाशची सख्खी आत्या. तेव्हा भूमी सांगते की हो, आकाशची सख्खी आत्या, त्यांनाच हे सगळं पाहिजे होतं आणि त्यासाठी त्यांनी हे सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या. तेव्हा पारितोष म्हणतो, काय सांगताय तुम्ही, हे कसं शक्य आहे. तेव्हा भूमी सांगते की हो, आकाशच्या आत्यानेच हे सगळं केलेलं होतं. मग पारितोष म्हणतो की मग तुमचं लग्न. तेव्हा भूमी म्हणते, हो, आकाशची मानसिक अवस्था बिघडलेली होती आणि ती अवस्था वारंवार तशीच राहावी, दिवसेंदिवस तशीच राहावी, त्यासाठी रागिनी पटवर्धन ह्या आकाशला औषधं द्यायच्या आणि ज्या औषधांमुळे आकाशच्या शरीरावरती परिणाम व्हायचा, आकाश रात्रंदिवस झोपीमध्ये राहायचा, त्या धुंदीमध्ये राहायचा, त्या औषधांच्या धुंदीमध्ये आकाश असायचा. हे ऐकल्यानंतर पारितोषला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पारितोष म्हणत असतो, हे कसं शक्य आहे. तेव्हा भूमी म्हणते, हो शक्य आहे, कारण रागिनी पटवर्धन
यांनी त्यांच्या ओळखीच्या डॉक्टरांच्या मदतीने आकाशला तशी औषधं चालू केली आणि त्या आकाशला औषधं देऊ लागल्या. पारितोष म्हणत असतो की काय, तेव्हा भूमी सांगते की हो, आकाशला त्यांनी तशी औषधं द्यायला सुरुवात केली आणि त्यानंतर आकाशच्या शरीरावरती मनावरती परिणाम होऊ लागले आणि आकाश अगदी 6 वर्षाच्या मुलाप्रमाणे वागू लागला. भूमी हे सगळं सांगत असते, एक एक गोष्ट भूमी सांगत असते. त्याचबरोबर भूमीला पारितोष म्हणतात मग तुम्ही लग्न कसं केलं. तेव्हा भूमी सांगू लागते की माझी आई जी आहे ना ती माझी सावत्र आहे आणि माझ्या 2 बहिणी यांचीही लग्न ही त्यांच्या रागिणी पटवर्धन यांच्या मुलांशी जमलेली होती आणि आता आकाशचं लग्न झाल्याशिवाय हे सगळं शक्य होणार नव्हतं. रागिणी पटवर्धन यांना आकाशची प्रॉपर्टी हवी होती, पण आकाशची मानसिक अवस्था तशीच राहावी अशी त्यांची इच्छा होती, तरच ती प्रॉपर्टी त्यांना मिळू शकणार होती. मग आकाशचं लग्न माझ्याशी झालं, कारण रागिणी पटवर्धन यांना वाटलं की माझ्या आईने हे लग्न मुद्दामून लावलेलं आहे, त्यामुळं मीही ह्या गोष्टी सहन करेल. पण ते झालं नाही, मी त्या गोष्टी सहन करू शकले नाही. हळूहळू त्या घरात गेल्यानंतर मला एकेका गोष्टीचा उलगडा होऊ लागला आणि रागिणी पटवर्धन किती खालच्या थराला जाऊ शकतात ह्या गोष्टी समजू लागल्या. त्याचबरोबर भूमी सांगते की आकाशचं आणि माझं लग्न झालं, त्यानंतर आकाश आणि माझ्यामध्ये मैत्री झाली आणि मी आकाशची सायकल राणी झाली. आकाश आणि मी एकत्र राहत होतो आणि त्यानंतर मी आकाशच्या कधी प्रेमात पडले ते मला कळलंच नाही. इव्हन आमच्या लग्नाच्या पहिल्या दिवशी आकाशने प्लेट भरून चॉकलेट आणले होते आणि ती चॉकलेट घेऊन तो माझ्याकडे आला. तेव्हा मी आकाशला म्हणलं, आकाश एवढी चॉकलेट खाणं चांगलं नाही आहे. तेव्हा आकाश मला म्हणाला की हे सगळे चॉकलेट्स तुझ्यासाठी आणलेले आहेत. आकाश माझी काळजी घ्यायचा, माझ्यासोबत असायचा, ही गोष्ट मलाही खूप चांगली वाटायची. त्यानंतर आकाश आणि मला रागिणी पटवर्धन यांनी बाहेर काढलं. घराच्या बाहेर आम्हाला निघावं लागलं आणि त्यातही त्या थांबल्या नाहीत, तर त्यांनी बोट ब्लास्ट करून आम्हाला दोघांना मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये घडलं असं, चांगली गोष्ट घडली ती म्हणजे आकाशची मेमरी परत आली. पण गोष्ट अशी झाली ती म्हणजे माझा मेमरी लॉस झालेला होता. 1 वर्षाची मेमरी माझी गेलेली होती आणि ह्या सगळ्या गोष्टी खूपच विचित्र पद्धतीनं घडत होत्या. आणि हे जेव्हा पारितोष ऐकत असतो तेव्हा त्याच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. पारितोषला कळतच नसतं की आता हे सगळं काय आहे, कारण या सगळ्या गोष्टी इतक्या भयानक पद्धतीने घडत होत्या. पारितोषला धक्का बसलेला असतो. तर भूमी सांगत असते की रागिणी आत्या आकाशला गोळ्या द्यायच्या आणि ज्या गोळ्या त्या आकाशला द्यायच्या त्यामुळं आकाश दिवस दिवस त्या झोपीमध्ये त्या धुंदीमध्ये राहायचा, त्या औषधाच्या धुंदीमध्ये आकाश असायचा. आणि त्याचबरोबर रागिणी आत्या हे सगळं मुद्दाम करायच्या, पण आकाशचा मात्र त्याच्यावरती काडी मात्र विश्वास नव्हता. म्हणजे त्याला कळतच नव्हतं आणि आम्ही कोणी नंतर सांगण्याचा प्रयत्न केला तरीही आकाश त्याच्या आत्यासाठी इतका आहारी गेलेला होता की तो त्याच्या आत्याच्या विरोधात एक शब्दही ऐकून घेत नाही. आजही आकाश त्याच्या आत्याच्या विरोधात एक शब्दही ऐकत नाही. त्याचबरोबर भूमी सांगत असते की त्यानंतर मला ह्या गोष्टींचा उलगडा होत गेला आणि मग त्यांना ही प्रॉपर्टी हवी होती, म्हणून त्यांनी त्या प्रॉपर्टी पेपरवर माझ्याकडून सह्या घ्यायचं ठरवलं. परंतु मी त्यांना विरोध केला. तेव्हा त्यांनी मला धमकावलं. त्या मला म्हणाल्या की मी आकाशला संपवणार आहे, जर आकाश रस राहिला नाही तर तुला काय अर्थ आहे, असं म्हणत त्यांनी खूप मोठे कारनामे करायला सुरुवात केली. माझी आई सावत्र आहे त्यामुळं ह्या सर्व गोष्टी घडत गेल्या आणि या सगळ्या गोष्टींमुळं खूप मोठे उलगडे होत होते आणि कळतच नव्हतं की या सगळ्यामध्ये कशा पद्धतीनं बाहेर पडायचं आहे, ह्या गोष्टी लक्षातच येत नव्हत्या. हे सगळं भूमी जेव्हा पारितोषला सांगत असते, पारितोषच्या पायाखालची जमीन सरकते, कारण वेडा आकाश होता आणि तरीही भूमीच्या आईने तिचं लग्न त्या आकाशशी लावून दिलेलं होतं. एखादी आई किती निष्ठुर असू शकते हे पारितोषच्या लक्षात येतं. पारितोषला खरं तर राग आलेला असतो, तो रागिणीचा, आणि त्याचबरोबर इकडे आलेला असतो तो म्हणजे त्या रागिणीचा आणि त्या कारस्थानांचा. आणि इकडे पारितोष भूमीचं सगळं बोलणं ऐकत असतो. भूमीची आकाश कशा पद्धतीनं काळजी घ्यायचा, आकाश भूमीसाठी काय काय करत होता, आकाश आणि भूमी यांचं असलेलं नातं कशा पद्धतीनं होतं, या सर्व गोष्टी पारितोषला समजत असतात आणि पारितोषला धक्का बसत असतो. भूमी सांगत असते सर्व मी करत होते, घरातली सगळी जबाबदारी पार पाडत होते, तरीही रागिणी आत्या काही शांत बसू शकत नव्हत्या, कारण त्यांना हवी होती ती म्हणजे प्रॉपर्टी आणि ती प्रॉपर्टी काही मिळत नव्हती. आणि मग मला आणि आकाशला घराच्या बाहेर निघावं लागलं, कारण रागिणी आत्यांचे कारस्थान काही थांबत नव्हते
आणि त्याचबरोबर त्यांच्यामुळं आकाशला त्रास होत होता. मग आकाश आणि मी आम्ही दोघांनी घर सोडलं. आम्ही दोघं घराच्या बाहेर पडलो, कारण मला आकाशची काळजी वाटत होती. आकाश तिथं राहिला तर रागिनी आत्या त्याला नक्कीच संपवणार अशी गॅरंटी मला वाटू लागलेली होती. आणि त्यामुळं मी आकाशला घेऊन महाजनांच्या घराच्या बाहेर पडले आणि आकाश आणि मी तिथे राहू लागलो. तरीही तेवढ्यावरती त्या थांबल्या नाही, तर तिथे त्यांनी माणसं पाठवली. एका बोटमध्ये मला बांधून ठेवलं आणि तिथे ती बोट ब्लास्ट करण्याचा प्रयत्न केला, पण ती बोट काही ब्लास्ट झाली नाही. तिथंही मला वाचवायला आकाश आला. त्यावेळेस इकडे पारितोष म्हणत असतात की इतकं सगळं. तेव्हा भूमी सांगत असते, हो, हाच तर बदल आकाशमध्ये झालेला आहे. हे ऐकल्यानंतर पारितोषलाही धक्का बसलेला असतो. पारितोष म्हणत असतो, कसं शक्य आहे? एखादी व्यक्ती इतक्या खालच्या थराला कशी जाऊ शकते? हा प्रश्न पारितोषला पडलेला असतो आणि पारितोष तेच बोलत असतो. भूमी म्हणत असते, हो, एखादी व्यक्ती कितीही खालच्या थराला जाऊ शकते, याला काहीच मर्यादा नाहीत. कारण काहीही झालं तरीही रागिनी आत्यांनी ह्या सगळ्या जे कारनामे केलेले होते ते मला आणि आकाशला संपवण्यासाठी केलेले होते. त्यांना फक्त आणि फक्त आकाशची प्रॉपर्टी हवी आहे. मग पारितोष म्हणतात की तुम्ही आकाशला हे सगळं सांगितलं नाही? तेव्हा भूमी म्हणते, हो, मी कित्येक वेळा हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आकाशचा माझ्यावरती विश्वास बसत नाही. आकाशला पुरावे हवे आहेत. एवढंच नाही सर, तुम्हाला आठवतं आहे का? कारण ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा रागिनी आत्यांनी हे सगळं चालू होतं आणि त्याचबरोबर रागिनी आत्यांनी मला सांगितलं की या पेपरवर सह्या कर. त्या पेपरवर मी सह्या केल्या नाहीत तर त्यांनी आकाशला डबल डोस दिला आणि आकाशची अवस्था इतकी बिकट केली की त्याचं जगणंही मुश्किल झालं होतं. अशा पद्धतीनं त्या आकाशची वागत होत्या, आकाशला त्रास देत होत्या. आकाशला जेवढा त्रास जास्त होईल याची काळजी त्या घेत होत्या आणि आकाश इतका अस्वस्थ झालेला होता की अक्षरशः तो गडागडा लोळत होता. इतकी बिकट अवस्था आकाशची करून ठेवलेली होती त्या बाईने. हे जेव्हा भूमी सांगत असते तेव्हा पारितोषलाही मोठा धक्का बसलेला असतो, कारण हे सगळं विचित्र पद्धतीनं घडत असतं आणि या सगळ्यावरती हे जे काही घडत आहे याच्यावरती उपाय काय करायचा हा प्रश्नही भूमीला पडलेला असतो. आणि भूमी सांगत असते, बोट ब्लास्टमध्येही त्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला, परंतु या सगळ्या गोष्टी जेव्हा घडत होत्या तेव्हा आकाश तिथं मला वाचवायला आला आणि त्यानंतरही त्यांनी आकाश आणि मला वेगळं करण्याचा प्रयत्न केला. आकाशचं लग्न दुसऱ्या मुलीशी लावण्यासाठी त्यांनी कारस्थान सुरू केलं. आकाशची लग्न त्यांनी लावण्यासाठी हे सगळं केलेलं होतं. त्यांनी आकाशला चुकीच्या गोळ्या, बोट ब्लास्ट असं सगळं भूमी तिथे बोर्डवर लिहून एक्सप्लेन करत असते, सगळं पारितोषला सांगत असते. आणि त्याचबरोबर पारितोष पण ह्या सर्व गोष्टी मनापासून ऐकत असतो, त्यालाही धक्का बसलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे सर्व घडलेलं असतं. त्यामुळंच या सर्व गोष्टींचा इतका विचित्र परिणाम आकाशवरती झालेला आहे ही गोष्ट पारितोषच्या लक्षात आलेली असते. कारण पारितोष इतका पॉझिटिव्ह का झालेला आहे, आकाश इतका पॉझिटिव्ह का झालेला आहे ही गोष्ट आता पारितोषला समजलेली असते. भूमीने सगळं सांगितलेलं असतं, पारितोष ऐकत असतो. एवढंच नाही तर भूमी म्हणते की मी आकाशला प्रत्येक वेळेस बोलण्याचा प्रयत्न केला, आकाशला सांगण्याचा प्रयत्न केला, पण आकाशला माझ्याकडून पुरावे हवे आहेत आणि ते पुरावे मी आकाशला नाही देऊ शकत, कारण ते पुरावे माझ्याकडे नाहीत. आकाशने पुन्हा मला प्रपोज केलं, माझी मेमरी परत आलेली होती, त्याचबरोबर मला जाणवत होतं की मी आकाशच्या प्रेमात आहे. मग मी आकाश आणि माझं पुन्हा लग्न झालं, आम्ही पुन्हा एकत्र आलो आणि त्याचबरोबर एवढ्यावरच ती बाई थांबली नाही तर पुन्हा तिने आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. या सर्व गोष्टी भूमी बोलत असते आणि मग भूमी सांगते की आम्हाला दोघांना हनीमूनचं तिकीट काढून तिने हनीमूनला पाठवलं आणि तिथं गेल्यानंतर एका झोपडीमध्ये आमची व्यवस्था केलेली होती आणि ती झोपडी पूर्ण जाळण्याचा रागिनीने प्रयत्न केला. रागिनीने ह्या गोष्टीही करायला सुरुवात केली. त्यातूनही आम्ही वाचलो, त्यातूनही आम्ही सुखरूप बाहेर पडलो. मग आता पुढे काय हा प्रश्न रागिनीच्या पुढे होता आणि माझ्यावरती आरोप प्रत्यारोप होतच होते आणि या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडणं खूप अवघड होत होतं. आणि आकाशला मी समजावत होते, पण आकाश मात्र ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. आकाशला कोणतीच गोष्ट ऐकायची नव्हती आणि आकाश मात्र रागिनीच्याच म्हणण्याप्रमाणे वागत होता. हे सगळं भूमी सांगत असते. पारितोष तर अक्षरशः उठून उभा राहिलेला असतो आणि भूमीच्या डोळ्यातून ढसाढसा पाणी येत असतं. ती खूप रडत असते, तिला खूप वाईट वाटलेलं असतं. म्हणजे आकाश आणि भूमी इतक्या वाईट परिस्थितीतनं गेलेले आहेत, त्यांच्यावरती एवढी वाईट वेळ आलेली आहे, हे सगळं भूमीच्या लक्षात आलेलं असतं. आणि त्याचबरोबर पारितोषलाही तिने सगळं सांगितलेलं असतं. पारितोषलाही या गोष्टी कळलेल्या असतात. भूमी अक्षरशः कासावीस होऊन ह्या सर्व गोष्टी बोलत आहे, जीवाच्या आकांताने हे सर्व सांगत आहे. म्हणजे आकाश आणि भूमी किती वाईट परिस्थितीतनं गेलेले आहेत हे सगळं भूमीला कळलेलं असतं. आणि त्याचबरोबर
इकडे भूमीचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही आकाशला वाचवण्यासाठी मी सगळे प्रयत्न केलेले होते, पण माझे सगळे प्रयत्न हे फेल ठरले आणि आकाश अजूनही त्या रागिणीच्या त्या बाईच्या तावडीत आहे आणि त्यातून त्याला बाहेर काढणं हे मला खूपच अवघड जात आहे. मी प्रत्येक वेळेस आकाशला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहे, परंतु गोष्टी मात्र विचित्र पद्धतीनं घडत आहेत आणि ही बाई इतके कारनामे करत आहे. अजूनही एवढं करून ती थांबलेली नाही, तर आकाशला पुरावा हवा आहे असं आकाश मला म्हणाला. आकाशला मी विचार करत होते, आकाशला मी सांगत होते. आकाशचा मात्र माझ्यावरती विश्वास बसत नव्हता आणि आकाश मात्र म्हणत होता की मान्य आहे, मी तुझ्यावर ठेवतो विश्वास, पण आत्याने हे सगळं केलेलं आहे याचा काय पुरावा आहे. आणि हे ऐकल्यानंतर इकडे पारितोषला तर धक्का बसलेला असतो. पारितोष म्हणत असतो की कसं शक्य. तेवढा भूमी सांगते की सर आठवते का, त्या दिवशी तुम्हाला माझ्या भावाने कॉल केलेला होता आणि जेव्हा माझ्या भावाने कॉल केला तेव्हा तुम्हाला त्याने सांगितलेलं होतं की भूमिताई कुठं आहे, पण त्याच दिवशीही रागिणी पटवर्धनने मला आणि माझ्या बाळाला मारण्यासाठी माणसं पाठवलेली होती आणि मला किडनॅप करून एका जंगलात नेऊन बांधून ठेवलेलं होतं. हे जेव्हा पारितोष ऐकत असतो तेव्हा त्याला खूप मोठा धक्का बसलेला असतो. पारितोष म्हणतो काय सांगताय तुम्ही हे. तेव्हा भूमी म्हणते हो, त्यावेळेस मी 5-6 तास त्या जंगलात उभी होते, माझ्या हाताला बेडी बांधलेली होती आणि ती बेडी एका झाडाला बांधून टाकलेली होती आणि मी तिथं उभी होते. तेवढ्यावरच सगळं थांबलं नाही. मग आकाश तिथं आला. लकीली माझ्या लक्षात आलेलं होतं, माझ्या मोबाईलवरून मी लोकेशन माझ्या भावाला पाठवलेलं होतं आणि आकाश तिथे आला आणि आकाशने मला सोडवलं. भूमी म्हणते मी प्रत्येक वेळेस आकाशला सांगत होते, त्या दिवशीही मी आकाशला सांगितलं. आकाशला प्रश्न पडलेला होता. मी आकाशला सांगितलं की हे सगळं आत्या करत आहे, हे सगळं आत्यांनी केलेलं आहे, तरीही आकाश माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आहे. अजूनही आकाशला असं वाटतं की त्याची आत्याच बरोबर आहे आणि हे सगळं जे काही घडत आहे ते आत्याच्याच म्हणण्याप्रमाणे असलं तरीही आकाशला असं वाटत असतं की त्याची आत्या जी काय करत आहे ना तेच बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीनं जेव्हा भूमी सांगत आहे तेव्हा पारितोषच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. पारितोष म्हणत असतो ही रागिणी म्हणजे आकाशची खरी आत्या आहे. तेव्हा भूमी सांगते की हो, रागिणी म्हणजे आकाशची खरी आत्या. तर पारितोष विचारच करू लागतो, म्हणजे हे कसं शक्य. एखादी बाई इतक्या खालच्या थराला कशी जाऊ शकते, एखादी बाई एवढ्या अशा पद्धतीनं कशी वागू शकते. एखाद्याशी क्रूर वागण्याचं पण लिमिट असतं, इतकं लिमिट ह्या बाईनं क्रॉस केलेलं आहे. तेव्हा भूमी म्हणते तरीही तुम्हाला वाटतं का की आकाश सर चुकीचे आहेत, आकाश चुकीचं आहे. तेव्हा भूमी रडत असते, तर तिच्या डोळ्यातून पाणी वाहत असतं. तेव्हा पारितोष उठतो आणि भूमीला पाणी प्यायला देतो आणि भूमीला म्हणतो की भूमी हे घ्या, पाणी घ्या. असं म्हणत भूमीला त्याने पाणी प्यायला दिलेलं आहे आणि त्याने भूमीला समजून घेतलेला आहे आणि तो महाजनांच्या घरी पोचलेला आहे. तेव्हा महाजनांच्या घरी पोचल्यावर आकाश म्हणत असतो पण पारितोष तू तर मला सांगितलंस ना की तुझा निर्णय झालेला आहे, मग काय हे आता का तू कॅन्सल करतोय. तेव्हा पारितोष म्हणतो की माझी चूक सुधारतोय, कारण मला कळलेलं आहे माझा स्टाफ माझ्याशी डायरेक्टली बोलू शकत नाही, पण माझ्या लिमिट माझी लाईन क्रॉस झालेली होती आणि मला कोणीतरी बोलणं गरजेचं होतं, ते तू बोललेलं आहेस, मला त्याच्याबद्दल काहीही गैर वाटत नाही. असं इकडे भूमी त्या पारितोष सांगत असतो आणि मला हे सगळं माहिती आहे की हे सगळं कशामुळं घडलेलं आहे. हे भूमीच्या समोर तो सांगत आहे. तू आणि भूमी नवरा बायको आहात आणि तुला माझ्यातला बदल दिसणं स्वाभाविक आहे. माझा स्टाफ डिरेक्टली माझ्याशी बोलला नाही, पण तू माझ्याशी बोलला, कारण तुझ्यात आणि माझ्यात ते मैत्री आहे, ते नातं आहे, म्हणून तू माझ्याशी बोलू शकलास. हे जेव्हा पारितोष सांगतो तेव्हा आकाशलाही धक्का बसलेला असतो. आकाश भूमीकडे पाहतो आणि भूमीला म्हणतो की खरंच हे तू सांगितलंस. तेव्हा भूमी सांगते की हो, आणि भूमीने सगळं सत्य पारितोषला सांगितलेलं असतं आणि पारितोष आणि आकाश या दोघांची ही मैत्री वाचवलेली असते आणि त्यांना दोघांनाही एकत्र आणलेलं असतं आणि रागिणीच्या पायाखालची जमीन सरकलेली असते. पण आजींना मात्र भूमीचा हा निर्णय खूपच आवडलेला असतो. आजी मात्र जाम खुश झालेले असतात. आजींचं असं म्हणणं असतं की काहीही झालं तरीही मी आता आकाश आणि भूमीच्याच पाठीशी उभी असणार आहे. पारितोषने डील कॅन्सल करायचे जे पेपर असतात ते घेतलेले असतात आणि म्हणालेलं असतो की आकाश काही झालं तरी मी तुझ्यासोबत आहे. आणि आकाश म्हणत असतो म्हणजे. तेव्हा पारितोष म्हणत असतो काय झालं. आकाश म्हणतो की नाही, आणि आकाश विचार करू लागलेला आहे. पारितोषने त्याला सगळं समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आता वेडा आकाश हा त्याला कधी अक्कल येणार आहे काय माहिती. अजूनही पारितोष त्याच्याकडे माफी मागत आहे, माझ्याकडून चुकलेलं आहे सांगत आहे.
पण आकाश मात्र आता नक्की काय करणार आहे, त्याच्या डोक्यात काय आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. उद्याच्या भागामध्ये आता रागिनी पुन्हा ते प्रॉपर्टीचे पेपर घेऊन आकाशच्या समोर आहे आणि आकाशला म्हणत आहे की हे जे पेपर्स आहेत याच्यावरती सह्या कर. आकाश म्हणत असतो की हो आत्या, ह्या पेपरवरती एकदा का मी सह्या केल्या आणि त्यानंतरही तू माझ्याशी तेवढ्याच प्रेमाने वागत असशील तर नक्कीच माझ्या भूमीचा जो गैरसमज झालेला आहे तुझ्याबद्दलचा तो दूर होईल आणि भूमीला खात्री पटेल की तुझं माझ्यावरती खरं प्रेम आहे. तू हे सगळं प्रॉपर्टीसाठी करत नाही. हे सगळं जेव्हा आकाश म्हणत असतो, भूमीला इकडे रागिनीला मात्र खूप आनंद झालेला असतो. रागिनी मात्र या आनंदाच्या भरामध्ये बोलत असते आणि ती खुश झालेली असते. पण तिला कुठं माहिती असतं की आता भूमी येणार आहे आणि मोठा बॉम्ब फोडणार आहे. भूमी ही तिथं आलेली आहे आणि भूमीने मात्र रागिनीची वाट लावलेली आहे. भूमीने मात्र रागिनीला कळायच्या आधी तिथं आकाशच्या समोर डिवोर्सचे पेपर ठेवलेले आहेत आणि आकाशला म्हणू लागलेली आहे की आकाश, तुला या पेपरवरती आधी सह्या कराव्या लागतील. आकाश मात्र विचारच करत राहतो की नक्की काय आहे, म्हणजे काय आहे हे सगळं. हा प्रश्न आकाशला पडलेला असतो आणि इकडे भूमी आलेली आहे आणि भूमी म्हणत आहे की आकाश, आधी माझ्या डिवोर्स पेपरवर सह्या कर. मला तुझ्याकडून डिवोर्स हवा आहे मला, आणि त्याचबरोबर माझ्या बाळाच्या भवितव्यासाठी महाजनांची अर्धी प्रॉपर्टी, म्हणजे महाजनांच्या अर्ध्या प्रॉपर्टीवरती भूमीने हक्क सांगून रागिनीला चेकमेट केलेला आहे. आणि भूमी मात्र तिथे रागिनीकडे पाहत आहे. रागिनीला धक्का बसलेला आहे, म्हणजे ही भूमी तर आपल्यापेक्षाही पुढची निघाली ही गोष्ट आता रागिनीला कळलेली आहे. आणि आकाश सह्या करणार तोपर्यंतच रागिनीच्या हातातोंडाशी आलेला घास भूमीने हिसकावून घेतलेला आहे. आणि आता आकाश आणि भूमी यांचे डिवोर्स होण्यासाठी 6 महिने लागणार आहेत. आणि 6 महिन्यात भूमी म्हणते की 6 महिने मी काय तुम्हाला या घरात टिकू देणार नाही. या घरातून 6 महिन्याच्या आत मी तुम्हाला बाहेर काढणार आहे. हे चॅलेंज आता भूमीनं घेतलेलं आहे आणि रागिनीचा बँड वाजवलेला आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.